नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी तुमचा मित्र विश्वास वाडे बाय प्रोफेशन एक बिझनेस कोच आहे. आजचा विषय या व्हिडिओतला खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे तुमचा कस्टमर तुम्हाला रडवतो का? यस, तुमचा कस्टमर जर तुम्हाला पैसे देताना रडवत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड तुमच्या बिहेवियर मध्ये आहे, तुमच्या अप्रोच मध्ये आहे. काय आहे आणि ती कशी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत, बघणार आहोत आणि त्याचे सॉल्युशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही उद्योगात असाल तर तुम्हाला हा नेहमीचाच अनुभव आहे की तुम्ही एखाद्या कस्टमर बरोबर काम करता, एखाद्या कस्टमर बरोबर डील साईन करता, एखाद्या कस्टमरला तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस विकता आणि त्याची एक प्राइसिंग ठरलेली असते, त्याची पैसे देण्याची पद्धत ठरलेली असते, तो पैसेचा त्याला आपण म्हणू की हप्ता ठरलेला असतो आणि एका पर्टिक्युलर वेळेमध्ये ते काम तुम्हाला कंप्लीट करायचं असतं किंवा ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस डिलिव्हर करायचं असतं. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण समजू की तुम्ही तुमच्या ग्राहकाबरोबर 1 लाखाचं प्रॉडक्टचं किंवा सर्व्हिसचं कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्याचा एक ड्युरेशन ठरला की या वेळामध्ये तुम्हाला ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जे त्याच्यामध्ये तुम्ही डील करता ते त्यांना डिलिव्हर करायचं आहे. तुम्ही खुश असता, ठरल्याप्रमाणे कधी कधी ॲडव्हान्स येतोही आणि काम सुरू होतंही आणि मग तुम्हाला थोड्या दिवसानंतर असं कळतं की ज्याप्रमाणे पेमेंटची टर्म्स ठरली होती किंवा पेमेंट यायला पाहिजे होतं त्याप्रमाणे ते येत नाहीये आणि ते असं अचानक ठरत नाही, कारण काही जे तुमचे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात किंवा वेंडर असतात किंवा तुमचा ग्राहक असतो, थोडक्यात म्हणू की त्यांची ना एक मोडस ऑपरेटिंग असते. ते पहिल्यांदा तुम्हाला टेस्ट करतात, म्हणजे जे काही पेमेंट तुम्हाला द्यायचं असतं ते सेम डेला न देता 2 दिवस उशिरा देतात आणि त्यामध्ये जर तुमचं काही ऑब्जेक्शन नाही आलं, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, तुम्हाला काही हरकत नसेल तर मग ते पुढल्या वेळेस 15 दिवस डिले करतात. तेव्हाही काही हरकत नसेल तर मात्र ते 1 महिना डिले करतात ज्याच्यासाठी किंवा जी कमिटमेंट त्यांनी दिलेली असते. आणि मग मध्ये तुम्ही कुठेतरी कॉन्शियस होता आणि त्यांना फोन करता किंवा त्यांना रिमाइंडर देता, पण तो जेव्हा तुम्ही त्यांना रिमाइंडर देता किंवा जेव्हा तुम्ही त्यांना फॉलोअप करता पेमेंटसाठी, तेव्हा तुमचा जो आवाज असतो तो एक ना ज्याला आपण म्हणू की खूप सॉफ्ट असतो किंवा ज्याला आपण म्हणू की एक खूप नम्र असतो आणि असा की तुम्ही पेमेंट देताय ना किंवा तुम्हाला पेमेंट देण्यासाठी रिमाइंडरसाठी मी फोन केला, तुमच्याकडे आता कशी कंडिशन आहे, अशा स्वरूपाचं ते सगळं असतं. आणि तो पैसे देताना तुमच्यावर जणू उपकार करतोय किंवा तुमच्यावर जणू एखादी मेहरबानी करतोय आणि ती मेहरबानी तुम्ही घेताय, अशा स्वरूपाचं तुमचं बिहेवियर असतं. आणि खरं तर हेच ते नडत असतं आणि तुमचा जो एकंदरीत अप्रोच असतो तो असा असतो की मला ना खूप गरज आहे तुझ्यासारख्या कस्टमरची, तुझ्यासारख्या क्लायंटची. तू कितीही मोल्ड केलंस, मला कितीही प्रकारे पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ केलीस तरी मी तुझ्याबरोबर काम करणार, कारण माझा तुझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे तुम्ही त्याला तुमच्या एकंदरीत बिहेवियर मधून सांगत असता. तुम्ही म्हणाल असं कसं, मग तो आमचा कस्टमर गेला तर? अरे गेला तर गेला तो कस्टमर, असा ग्राहक जो जी काही तुम्ही टर्म्स अँड कंडिशन क्लिअर केलेली आहे, ठरवलेली आहे त्याप्रमाणे तो पेमेंट देत नसेल. आता कधीतरी असं वन्स इन अ मून्स टाइम, कधीतरी म्हणजे तो जर वर्षभर तुमच्याबरोबर काम करतोय आणि वर्षातून एकदा किंवा 2दा पेमेंट डिले झालं, जेन्युइन प्रॉब्लेम असेल, तेव्हा तुम्ही समजू शकता, तेव्हा ते चालू शकतं. परंतु त्याची ही मोडस ऑपरेटिंग असेल, त्याच्या बिहेवियर मध्ये असेल, त्याची हॅबिटच अशी असेल की प्रत्येकाला पेमेंट उशिरा द्यायचं. अनेक लोक तर असं काम करतात की ते त्यांच्या ग्राहकाकडनं इमिजिएट पैसे घेतात पण त्यांच्या सप्लायरला उशिरा पैसे देतात आणि त्यांना नेहमी असं वाटत असतं की आपण ते पैसे यूज करू आणि त्याच्यावर आपण बिझनेस करू. अनेकदा कुठेतरी आपण ऐकलं असतं की बिझनेस हा नेहमी दुसऱ्याच्या पैशाने करायचा असतो ऑफकोर्स, पण त्याला काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, त्याला एक स्ट्रक्चरल वेने ते करायचं असतं. असं होता कामा नये की फक्त तुम्ही बिझनेस करत राहिला आणि तुमचा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा तुमचा जो सप्लायर आहे तो खतम होईल, त्याचा बिझनेसच बंद होईल. तर हे होता कामा नये. जर तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरची, तुमच्या सप्लायरची काळजी घेतली तरच ते कदाचित तुम्हाला
तुमची सुद्धा काळजी घेतील, तुमच्या क्वालिटीची, वेळेवर डिलिव्हर करण्याची, हे सगळं पॉसिबल आहे. परंतु अनेकदा असं होतं की आपला जो कस्टमर असतो तो याचा फायदा घेत राहतो. त्याला गरज नसतानाही तो आपल्याला सगळ्यात उशिरा पेमेंट देतो, सगळ्यात लेट पेमेंट देतो. याचं मुख्य कारण म्हणजे काय की त्याने तुम्हाला ओळखलेलं असतं की त्याच्याशिवाय तुमचा बिझनेस चालणार नाही. त्याच्यावर तुमच्या बिझनेसची डिपेंडन्सी आहे, त्याच्यावर तुमच्या कामाची डिपेंडन्सी आहे. तुम्हाला त्याची खूप गरज आहे. त्याला तुमची गरज किती आहे हे माहीत नाही, पण तुम्हाला त्याची खूप गरज आहे हे तुम्ही वेळोवेळी त्याला जाणवून दिलेलं असतं. तुमच्या वेगवेगळ्या कॉलमधून, तुमच्या बिहेवियरमधून, तुमच्या टोनमधून, तुमच्या अप्रोचमधून, आणि ह्याचा तो फायदा घेत असतो आणि तो कंटिन्यू घेत असतो. याचं कारणच असं आहे की तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे दुखवण्याच्या मनस्थितीत नसतात. अनेक लोक तर मी असे बघितलेले आहेत की ते नंबर 1 एका माणसाकडनं, एका उद्योजकाकडनं प्रोडक्ट घेतात, ते विकतात आणि त्याचे जे पैसे आहेत ते त्याची उधारी जी असते दुसऱ्या उद्योजकाची त्याला देतात. मग ते दुसऱ्याकडनं मटेरियल घेतात, ते विकतात आणि त्याचे पैसे तिसऱ्याला देतात. तिसऱ्याकडनं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस घेतात, ते विकतात आणि त्याचे पैसे चौथ्याला देतात. चौथ्याचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस घेतात आणि जेव्हा पहिला त्यांच्या पाठी लागतो खूप पैसे द्यायला, तेव्हा पहिल्याला ते पैसे देतात. आणि हे सर्कल कंटिन्यू चालू असतं आणि तो तुम्हाला टेस्ट करत असतो. आणि मग एक वेळ अशी येते की तो तुमचे पूर्ण पैसे खातो किंवा तुम्हाला असा डेंट मारतो ज्यातून तुम्ही कधीच वर येऊ शकत नाही. हे सगळे प्रॉब्लेम जर तुमच्या बिझनेसमध्ये असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो खूप युनिव्हर्सल आहे असं तुम्ही म्हणाल. तुमच्याही अनेक उद्योजक मित्रांना सुद्धा हा प्रॉब्लेम ते फेस करत असतील आणि मग असे उद्योग, असे बिझनेस वरती येत नाही. त्यांची नेट प्रॉफिटेबिलिटी ही नेहमी कमी असते. बॅड डेब्ट हे खूप जास्त असतं आणि ते एक सर्कल आहे कंटिन्यू. कारण एकदा का सिस्टम मध्ये पॉइझन आलं तर ते कंटिन्यू फिरत राहतं. मग अशा वेळी काय करायचं? असे फायदे का घेतात तुमचे जे कस्टमर आहेत किंवा तुम्ही ज्याचे सर्व्हिस प्रोव्हायडर आहात असे लोक? त्याचं एक सगळ्यात मुख्य कारण म्हणजेच पॉलिसी. तुमची पॉलिसी नसणं. तुमच्या सिस्टम मध्ये पॉलिसीज नाहीये. कधी कोणी पैसे द्या, कोणी किती मटेरियल घ्या, कोणी किती उधारी ठेवा, तर तुमच्याकडे पॉलिसीज असली पाहिजे पेमेंटची. कस्टमरला मटेरियल देताना, फर्स्ट टाइम मटेरियल देताना त्याला ती पॉलिसी सांगणं गरजेचं आहे. अनेक लोकांची पॉलिसी असते परंतु ते फॉलो नाही करत. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर एखादी पॉलिसी बनवली तर ती फॉलो करण्याची 100% जिम्मेदारी ही फक्त तुमची आहे. तुमचा कस्टमर, तुमचे एम्प्लॉई, तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर, तुमचा वेंडर ती फॉलो करण्यासाठी बांधील नाही आहेत. पण तुम्ही जर खूप कॉन्शियस नसेल, तुम्ही जी पॉलिसी बनवली आहे, मग ती पेमेंटची असो, एखाद्या डिस्पॅचची असो, डिलिव्हरीची असो, क्वालिटीची असो, आपण आज जी बोलतोय ते मोर ऑफ पेमेंट पॉलिसीवर बोलतोय. तर ती पॉलिसी फॉलो करण्यावर भर द्या आणि जे त्या पॉलिसीत बसत नाही, मी असं म्हणेल की तुम्ही अल्टरनेट शोधणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुमच्याकडे कस्टमर खूप कमी असतात, पैसे देणारे लोक कमी असतात, तेव्हा तुम्हाला हा त्रास जास्त जाणवतो. तर तुम्ही तुमच्या पॉलिसीवर काम करणाऱ्या कस्टमर बरोबरच काम करा, जे तुम्हाला कोऑपरेट करतात. तुमची पॉलिसी जी काय आहे, जी काय तुम्ही ठरवली असेल, पेमेंट टर्म्स अँड कंडिशन्स, तर जी तुमची आतापर्यंतची पॉलिसी जर ठरलेली नसेल तर आय एम शुअर की तुम्हाला तुमचा कस्टमर नक्कीच रेटवत असेल. तुम्हालाही हा प्रॉब्लेम असेल तर तुमची पॉलिसी ठरवा, त्यासाठी एखाद्या तज्ञांची मदत घ्या आणि ती इम्प्लिमेंट करा. आजच्या व्हिडिओत बस एवढंच. पुढल्या व्हिडिओत भेटू नवीन सब्जेक्ट.